खोके एकदम बोके, कोण म्हणतंय खद्दार, कोण म्हणतंय गुद्दार। अरे बाबांनो, जनतेचे प्रश्न काय आहेत हे सगळ्यांचं आम्ही बघत होतो। उमेदवारी अर्ज दाखल करताना ही मंडळी नेमके काय भूमिका मांडते, यांना सेलिब्रिटी कशाला आणायला लागले। माझी सेलिब्रिटी ही सर्वसामान्य जनता आहे, लक्षात घ्या। अहो, ते मतदार राजा आहेत। तुम्ही त्या लोकांना आणून त्यांनी एकमेकावर टीका टिप्पणी करून निवडणुका जिंकता येत नाहीत। तुम्ही सर्वसामान्यांसाठी कामं केले पाहिजे। खासदाराचं विजन काय पाहिजे, शेती, सहकार, कामगार, शिक्षण, आरोग्य याच्यावर काम केलं पाहिजे। या नाशिक शहरामध्ये एक तरी मोठा प्रोजेक्ट आहे, या नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून एक तरी मोठा प्रोजेक्ट आणलेला खासदारांनी दाखवावा। अहो, चाललंय काय, बेरोजगारीने आमचा तरुण त्रस्त झालेला आहे, त्याच्यासाठी काम कोण करणार। तुमच्या खोक्या बोक्याशी आम्हाला काही घेणं पडलं नाही। कोण गद्दार आहे, कोण खुद्दार आहे, आम्हाला काय करायचं। अरे तुमचेच पक्ष आम्हाला कळना। या बाजूला बी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आहे, तिकडून भाजप राष्ट्रवादी शिवसेना आहे। लोकांनी मतदान तरी कोणाला करायचं। म्हणून श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यासारखा चळवळीतला मराठा चेहरा निवडलाय, जनतेला एक सक्षम पर्याय दिलाय की तुम्हाला तुमचा लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अधिकार दिलाय मतदानाचा, तो तुम्ही त्या ठिकाणी बजावताना एक नैतिकता जपून 1500 ही माणसाची किंमत नाही मतदाराची, लक्षात घ्या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं जीवन समृद्ध व्हावं, तुमच्या जीवनात चांगले सोयी सुविधा मिळाव्या म्हणून तो मतदानाचा लोकशाहीमध्ये अधिकार दिला। त्या अधिकारावर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर ही निवडणूक आम्ही लढतोय। आम्हाला खोकेबोकेवाल्यांशी घेणं नाही, आम्हाला गद्दारांशी काही घेणं देणं नाही। आणि सगळ्यात पहिले म्हणजे यांना स्वतःचा प्रचार करावा लागतो, उमेदवाराची ओळख करून द्यावा लागते। एक उमेदवार तर पाया पडू पडू देवांच्या परेशान झाला, तेव्हा आता कोणता देव पावला तेही कळत नाही, एवढ्या देवांचे दर्शन घेतले। त्याच्यामुळं आमचं दर्शन हे पांडुरंग परमात्मा आमच्याबरोबर आहेच, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर हे जे थोर संत आहेत, ज्या थोर संतांनी या महाराष्ट्राची जडणघडण केली, त्यांचे आशीर्वाद घेऊन आज या सगळ्या मायमाऊलींच्या, आमच्या सगळ्या मतदार राजाच्या आशीर्वादानं आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय। तो याच्यासाठी करतो